ज्ञानदान केल्याने ज्ञान वाढतं, अशी ही एकमेव गोष्ट जी दान केल्याने वाढत जाते. अशा या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, ज्ञानाला अजून बळ देण्यासाठी, त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देण्यासाठी आयोजित केलेली ही भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा. चला, व्यासपीठावरती मुख्य मंचावरती आपण सन्मान करतो आहोत आदरणीय बापूजी गावकर साहेब, त्याचबरोबर केतनजी खाडे साहेब यांचा मुख्य मंचावरती आपण सन्मान करतो आहोत. दोघांनाही विनंती आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण यायचं आहे. त्याचबरोबर सामन्याला देखील सुरुवात होईल. त्याचबरोबर कृष्णा फाळके साहेबांना आपण विनंती करूयात आपल्या पवित्र हातांनी आमच्या या दोन्ही मान्यवरांचा सन्मान करूयात. चला, बाबू गावकर साहेब आणि केतन खाडे साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सामन्याला सुरुवात होईल. नाणेफेकीचा नशिबाचा कॉल जिंकत धाडसकल गोवा क्रिकेट टीमचा फिल्डिंगचा निर्णय, SPS अवेरा क्रिकेट टीमला बॅटिंगचा आमंत्रण. दोन्ही ताकदवर संघ अस्तित्वाची लढाई लढतील सेमीफायनल मध्ये धडक मारण्यासाठी. प्री क्वार्टरची लढत आपण पाहतोय आणि या दरम्यान सेमीफायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल ते देखील स्पष्ट होईल. या मॅचच्या निमित्ताने पहिलाच बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह केले, थांबवले, बॉलला धाव येणार नाही आणि त्या दरम्यान पहिलाच डॉट बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती असणारा आर्यन भोईरच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला लतेश, ज्याने दोन्ही मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार ठोकले होते, तोच खेळाडू स्ट्रायकिंग एंडला तयार. लतेश मोठ्या फटक्याकडे जाईल की त्याच्या विरोधामध्ये एक चांगला चेंडू अजून टाकला जाईल आर्यन भोईरच्या माध्यमातून, ते देखील पाहावं लागेल. ओहो, चांगला फटका, कॉपी बुक स्टाईल क्रिकेट मधलं सौंदर्य पेश केलं. एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4-4. डीजे 4 ने खातं ओपन केले, चौके ने सबको चौका दिया. अगुटप्याचा बॉल, पलटवार, शरीराच्या दिशेने उंच येणारा चेंडू, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. हलकस अपील केलं, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अशा पद्धतीचं अपील पंचांनी फेटाळले. आणि टीमची धावसंख्या फलकावरती तुम्ही पाहता आतापर्यंत 4. धाडसकल गोवा एक ताकदवर संघ आहे. SPS अवेरा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना लतेशसाठी लेग स्टिक वरचा बॉल, त्याला खेळले फाईन आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाठलाग करत असताना ही शर्यत अखेरच्या क्षणी चेंडूने जिंकली. चेंडू सीमारेषेचं सीमा उल्लंघन करतोय आणि येतोय शानदार ज्ञानज्योत चौकार. लतेश साळगावकर, केरवडा गावचा हा सितारा आज मात्र आपली चमक छाप सोडत असताना प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य करत असताना पाहायला मिळतोय. 2 चौकार ठोकले, टीमची धावसंख्या आहे 8. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. यावेळेला बॅटची कडा, मिळाला विकेट किपरचा सहारा. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमला मेळ आणि मैदानावरती फलंदाज लतेश साळगावकरचा संपला खेळ. व्यक्तिगत 8 धावांचं योगदान देऊन मेगा स्क्रीनवरती आपण पाहतो तर लतेश साळगावकर डगआउटच्या दिशेने जाताना. टीमची धावसंख्या देखील आहे 8. पहिला धक्का बॅटिंग टीमला मिळाला. SPS अवेरा क्रिकेट टीम सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष SPS अवेरा क्रिकेट टीमच्या प्रदर्शनावरती आहे आणि दुसऱ्या बाजूला गोवा राज्याचं लक्ष धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या प्रदर्शनावरती आहे. दोन्ही मातबर संघ आपली अस्तित्वाची लढाई लढतायत. मालिकेमध्ये 2-2 सामने जिंकलेत आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर कालच्या रात्रीमध्ये गोवन स्ट्रायकर्स गोवा हा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय. मालिकेतला पहिला संघ आपल्याला कालच्या रात्रीत मिळाला, आज मिळेल दुसरा संघ आणि या सामन्यातील विजेत्या संघाला सेमीफायनलचं तिकीट मिळेल. मेगा फायनल मध्ये कोणते संघ दाखल होणार आणि त्यासाठीचे ज्या पूर्व सामने आहेत ते देखील प्रेक्षक आपण पाहतो आहोत. 11 बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. अनिकेत वांगणकर स्ट्राईकला तयार.
गोलंदाजी ट्रॅक वरती आर्यन भोईर. फुलटॉस समोर खेळले, क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर पार. संजीवनी शानदार चौकार. चौकारांची बोली भाषा पाहायला मिळते. प्रेक्षकांना प्रश्न पडलाय, बॅटिंग टीमने आपल्या बॅटला फक्त 4चाच पाडा शिकवलाय का? 0-4 0-4 विकेट 4. मोबाईल नंबर ज्या पद्धतीने असतो अशा पद्धतीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे प्रत्येक बॉलवरती. पहिलं षटक संपले. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहत होतो 12. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांची लढत. याच रिक्वायर्ड रन रेटने जर का फलंदाजी करणारा संघ खेळला तर 60-65 पर्यंत देखील मजल मारता येईल आणि निश्चितच 60 धावांपेक्षाही धावा तुम्हाला या मॅच मध्ये बनवावे लागतील. दोन्ही मॅच साठी मोठा सामना आहे. दोन्ही संघांना जिंकावं लागेल आणि त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न चालू आहेत. मात्र एकाचा प्रवास या सामन्यामध्ये थांबणार. मात्र कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल? संदेश यावेळेला संदेश ठाकूरचा पहिलाच अप्रतिम चेंडू आपण पाहिलाय. गोवा राज्यामधील अजून एक धाकड गोलंदाज संदेश ठाकूर. ये हात मुझे दे दे ठाकूर. संदेश ठाकूर चांगली गोलंदाजी पेश करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धाडसकल गोवा क्रिकेट टीम साठी अनेक वर्ष या खेळाडूने आपले योगदान दिले. और पिच बोर्डमॅनचा वापर गोइंग 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 अँड गॉन. जे आतापर्यंत 18 धावा आलेत त्या 18च्या 18 धावा षटकार आणि चौकारांच्या आहेत. एकही धाव पळून पूर्ण केलेली नाहीये. स्ट्राइकिंग एजला फलंदाज पीटर तैयार. पीटरचा हिटर. ये पीटर नहीं ये हिटर है. हाइट छोटी लेकिन फाइट बहुत बड़ी देता है ये खिलाड़ी. छोटी हाइट बड़ी फाइट. छोटा पॅकेज बडा धमाका. पीटरने आतापर्यंत सिद्ध केले स्वतःला, त्यामुळे हे जग त्याला आपोआप प्रसिद्ध करेल. फुल टॉस बॅटवरती घेतलाय. ड्राईव्ह केले. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव इथे मिळेल. हे सेन्सिबल क्रिकेट आमच्या सोबत दीपेश धुरी कोळी स्कोरिंग काउंटिंग करत असताना पाहायला मिळतात. एक चांगलं कॉम्बिनेशन. एकेरी धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाईल. 19 धावा. पहिली एकेरी धाव जी पळून पूर्ण केली गेली. 1/19. बॅट एका बाजूला, बॉल दुसऱ्या बाजूला. चांगली गोलंदाजी इथे होत असताना संदेश ठाकूरच्या माध्यमातून स्ट्राइकिंग एंडच्या फलंदाजाला बीट केले अनिकेत वांगणकरला. डावखुरा बॅटर तयार. 5 षटकांची मर्यादित लढत. और पिच बॉल बॅकवर्ड स्क्वेअरला खेळलेत. पहिली धाव प्रचंड वेगात. दबाव टाकला जाईल क्षेत्ररक्षकावरती. दोन्ही फलंदाज क्रीजच्या बाहेर निघाले देखील आणि बघता बघता 2 धावांची लहर पाहायला मिळते. क्या बात है. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. ज्यांनी बापाडे गावावरती प्रेम केलंय, ज्यांनी क्रिकेटवरती प्रेम केलंय आणि खऱ्या अर्थानं या आगळ्या वेगळ्या क्रिकेट स्पर्धेला पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेले पाहायला मिळतात. आमचा आवाज देखील त्यांच्यापर्यंत पोहोचतोय आणि क्रिकेटचे जे सुज्ञ प्रेक्षक आहेत ते स्पर्धेच्या आयोजनाचं कौतुक करतात, समालोचकांचं कौतुक करतात, अंपायर पंचांचं कौतुक करतात. तितकंच कौतुक खेळाडूंचं देखील करत असताना आमचे सुज्ञ प्रेक्षक पाहायला मिळतात. धन्यवाद त्या सर्व जाणकार प्रेक्षकांचे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन 2 षटकात फलकावरती धावा आलेत. 21. 5 षटकांची लढत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पीटर जो आहे बिग हिटर. सुंदर फटका. ड्राईव्ह केले प्रचंड वेगात. चांगली फलंदाजी होते पीटरच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट.
सोचने को मजबूर किया है, विचार करायला भाग पडले. तुम्ही जरा चुकलात तर तुम्हाला एका धावेसाठी मुकावं लागेल. चांगलं कॉम्पिटिशन, आखो आखो में इशारा आहे, चांगलं ताळमेळ आहे. ज्या पद्धतीने आपल्याच बायकोने आपल्या पॉकेटमधून 100 रुपयाची अलगद नोट बाहेर काढावी, अशी चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला सुंदर फटका ड्राईव्ह केले, कव्हर्सला बॉल, लॉंग ऑफला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी निघाले, स्वतःला आवरलं सावरलं, कधी थांबायचं आणि कधी धावायचं जीवन आणि क्रिकेटमध्ये ज्याला कळलं तो यशस्वी झाला. एकेरी धावणे टीमची धावसंख्या मात्र वृद्धिंगत झाली आहे. आतापर्यंत 24 धावा फलकावरती. आर्यन भोईर तयार. यावेळेला चेंडू खेळावा की सोडावा या द्विधा विवंचनेमध्ये स्ट्रायकिंग एंडचा बॅटर अनिकेत पाहायला मिळाला. चेंडू सोडणं पसंत केलं. डॉट बॉल देखील आलाय. निर्धाव चेंडू आहे. सीमित ओव्हर मध्ये प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला खेळणं गरजेचं असतं. स्ट्राईकला निकेत. हाय ऍक्शन, हवेमधून चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न इथे अनिकेतच्या माध्यमातून होतोय. हाईटचा फायदा घेतोय. स्ट्रायकिंग एजच्या बॅटरला बीट करतोय. चेंडू एका बाजूला, बॅट दुसऱ्या बाजूला. खराब फलंदाजी आहे. स्ट्राईक जास्तीची स्पीटरला देणं गरजेचं असेल. आर्यनचा ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. निर्धाव चेंडू गणला गेलाय आणि वाईडची मागणी करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे आपण जातो आहोत. बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू स्वीकारलाय, रिव्ह्यू घेतलाय. आपण तिसऱ्या पंचांना थोडेसे बिझी करणार आहोत. लगेचच हा डिसिजन आपल्यापर्यंत येईल. ज्ञानज्योत कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आयोजित ही भव्य दिव्य अशी क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही पाहतात पहिल्या एडिशन मध्ये. धन्यवाद संतोषजी धुरी साहेब, धन्यवाद अमोलजी घाडी साहेब, त्याचबरोबर धन्यवाद राजूजी नाईक दुरे साहेब आणि इतर सर्व सन्मान्य मान्यवर, खास करून मुंबईकर ज्या मुंबईच्या मायानगरीमधून गावातील गावच्या मंडळाला एकत्र करत एकत्र येत आयोजित केलेली ही भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा. गावातील सर्व ग्रामस्थांनी मेहनत घेतली, परिश्रम घेतले. कठोर परिश्रम जर घेतला तर तुम्ही यशस्वी होता हे सिद्ध करून दाखवलंय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला की वाईड बॉल. अतिरिक्त चेंडू घोषित केलाय. पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर वाईड बॉलची घोषणा होते. पंजाब टू हरियाणा अशी उक्ती या चेंडूला दिली जाते. अतिरिक्त चेंडूने धावसंख्या पुढे जाईल. ओ, चांगला बॉल डिलिव्हर्ड केला बॅट आणि पॅडच्या मधोमध. यॉर्कर, ग्रेट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आर्यन भोईरच्या माध्यमातून. आणि आम्ही सातत्याने सांगतो कट्ट्यावरच्या गप्पा, घरामध्ये पप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा खूप चांगला असावा. तो चांगला टप्पा आर्यन भोईरच्या माध्यमातून. जबरदस्त बॉल. यॉर्कर लेनचा मुखरी बॉल. चारों खाने चीत कर दिया, गिलिया बिखेर दी, फर्निचर डिस्ट्रॉय केले, उद्ध्वस्त केले. दांडी वाकवली आणि त्यानंतर डावखुऱ्या बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. टीमला मिळाला हा मोठा धक्का. अनिकेत वांगणकरचा खेळ इथे थांबतोय 6 धावांवरती. आर्यन भोयर, आर्यनला सफलता मिळते. व्यक्तिगत दुसऱ्या षटकामध्ये आर्यन भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 25 धावा. आजच्या दुसऱ्या रात्रीतील ही शेवटची लढत. tenniscricket.in माध्यमातून आपण ही संपूर्ण मालिका जगभरामध्ये पोहोचवतो आहोत. ज्ञानाची ज्योत अखंड तेवत पेटवत आयोजित केलेली ही स्पर्धा. ज्ञानदानाचं काम करत ज्ञानदान केल्याने ज्ञान वाढत जातं हा संदेश देणारी ही स्पर्धा. गोलंदाज तयार, स्ट्राईकला बॅटर तयार. गुरुबडीये नवीन फलंदाज. हलकं स्लाइस केले, बॉलला कट केले. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट आणि गलीच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. धाव निघाली नाहीये. डॉट बॉलने आर्यनच्या षटकाचा स्पेल देखील संपलाय. षटक क्रमांक 3चा खेळ थांबलाय. आणि डावाच्या पहिल्या सत्रामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना SPS अवेरा क्रिकेट टीम धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये 2 आऊट 25 धावा.
दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. धाव फलक षटक क्रमांक 3चा खेळ थांबला. 5व्या षटकापर्यंत हा सामना किती धावांचं टार्गेट सेट करेल ते पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेत. खास करून बॅटिंग टीमला, SPS अविरा क्रिकेट टीमला थोडेसे हात खोलावे लागतील. आता मात्र तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा विचार करावा लागेल आणि जोपर्यंत पीटर मैदानामध्ये आहे, ज्याला आपण बिग हिटर म्हणून ओळखतो, तोपर्यंत SPS अविरा क्रिकेट टीम निश्चितपणे एका वेगळ्या आशेने या सामन्याकडे बघते. दुसऱ्या बाजूला धाडसकल गोवा क्रिकेट टीमला ज्या विकेटची गरज आहे, जो प्राइज विकेट आहे, तो आहे पीटर फर्नांडिस. आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला अमर मनियार गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. अमन पीटर साठी लेग स्टिक वरचा बॉल खुराक दिलं होतं, गिफ्ट दिलं होतं आणि हे तोफा होता. तो दोन्ही हातांनी कबूल करण्याची गरज होती पीटरला. स्वतःवरती थोडासा नाराज पीटर. वाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. खराब चेंडू, खराब लेंथ वरती गोलंदाजी झाली आहे. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. 26 कुदरून काढण्याचा प्रयत्न, बॉर्डरमॅनचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पहिली धाव वेगात, दुसरीचा प्रयत्न होणार आणि बघता बघता 2 धावांची लहर देखील पाहायला मिळते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. 28 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 28 धावा. 5 षटकांची लढत. SPS अविरा क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना सेमी फायनल मध्ये धडक मारण्यासाठी दोन्ही संघ अस्तित्वाची लढाई लढतायत. मालिकेमध्ये कायम राहायचंय, प्रचंड प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये खेळायचंय रविवारच्या दिवशी. त्यासाठीच हा अट्टा चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला धाडलंय. पीटरने दिली बॉलला धडक आणि बॉल गेला दन 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 करत बेधडक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6-6-6. टीमची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते आतापर्यंत 34 धावा. पिकअप शॉट पीटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॉलला पाठवलंय, धाडलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फटक्यांची गरज आहे. हवाई हल्ले करावे लागतील पीटरला. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर 1-2 डॉट बॉल अजून टाकावे लागतील धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या गोलंदाजाला. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलंय ठीक आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने. लाजवाब फटका. बॅक टू बॅक 2 सिक्सर पीटरच्या बॅट मधून. षटकारांची हॅट्रिक केली तर या गावचे सरपंच सन्माननीय संजयजी लाड साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज पीटरला दिलं जाईल. बिग हिटर, छोटी हाईट बडी फाईट. पीटर आता मात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. षटकारांची हॅट्रिक करण्याची संधी. टीमची धावसंख्या फलकावरती लागली आहे 40. SPL मध्ये बेस्ट बॅटरचं पारितोषिक देखील पीटरला मिळालंय आणि क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने देखील दाखवून दिलंय हाईट महत्वाची नसते, तुमची फाईट किती आहे ते सगळ्यात महत्वाचं आणि तेच पीटरने सिद्ध केलंय. स्ट्रायकिंगला पीटर तयार. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर अमन गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. थोडासा महागडा ठरलाय आणि तो अजून महागडा ठरेल की डॉट बॉल येईल, विकेट येईल, ते प्रेक्षकांना पाहायचं आहे. हॅट्रिक साठी 1000. ऑन साइडला फटका. आमचे सरपंच महोदयांनी खिशामध्ये 1000 रुपयांसाठी हात घातलाच होता. दुसऱ्या धावेसाठी निघाले तर विकेट सरेंडर करावी लागेल. 1 ने धावसंख्या वाढते. तिसरा विकेट. 41 धावा फलकावरती आहेत. पीटर अजूनपर्यंत मैदानामध्ये लढतोय. एका बाजूने बाजी प्रभू देशपांडेंप्रमाणे खिंड लढवतोय. लढावं लागेल या मॅच मध्ये. हा सामना सोपा नाहीये, मोठा सामना है. बड़े मंच के ऊपर बड़ा पंच देना बहुत ही जरूरी है. मोठी स्पर्धा आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठी टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते.
स्वतःला सिद्ध करा. उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये हे जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. पीटरने चांगली फाईट दिली आहे आपल्या संघासाठी. गोलंदाज तयार, बॅटर तयार, बॅटची कडा, लॉंग स्टॉप कडे बॉल जाणार. नशिबाची साथ मिळाली पीटरला. किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है. बहादूर जाबाज खेळाडू पीटरला नशिबाची साथ मिळते आणि हा येतोय संजीवनी ज्ञानज्योत चौकार. बापर्डे गावची शान ज्ञानज्योत कला क्रीडा मंडळाची स्पर्धा. टीमची धावसंख्या 4 ने वाढते. 45 धावा. महागडा ठरला हा गोलंदाज. अमन चांगली फटकेबाजी इथे होत असताना पीटरच्या माध्यमातून आउट साईडला फटका. काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वृद्धिंगत होईल. 1 ने धावसंख्या वृद्धिंगत झाली. 46 धावा. षटक क्रमांक 4 चा खेळ देखील संपला. अमन महागडा ठरला गोलंदाज आणि या षटकात धावांची लयलूट पाहायला मिळाली. तब्बल 21 धावा या षटकामध्ये आल्या. त्यामुळे मोमेंटम शिफ्ट झाला. सामना थोडासा बदलला. सामन्याने करवट बदलली. मात्र सामना कोणाच्या बाजूने जाईल प्रेक्षकांची उत्कंठा वाढते. जे प्रेक्षक मोबाईल बंद करून झोपण्याकडे जात होते, झोपण्यासाठी निघाले होते, मात्र ते प्रेक्षक आता पुन्हा एकदा मोबाईल ऑन करून सामना पाहण्यासाठी रेडी झाले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांची संख्या वाढते आहे. प्रत्यक्ष मैदानावरती देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने थांबले आहेत. 12 चेंडूमध्ये 30 धावांची ताबडतोड फलंदाजी पीटरच्या माध्यमातून आपण पाहत होतो. नाबाद अजूनही मैदानामध्ये अभिजित बारी खेळत असताना पीटर फर्नांडिस स्ट्राईकला तयार. एक गुणवान अष्टपैलू खेळाडू, तितका संयम आणि शांत खेळाडू पाहायला मिळतोय. कोणते एक्सप्रेशन नाहीये, हावभाव नाही आहेत आणि त्यामुळेच आपल्या संघासाठी लढत असताना आपण त्याला पाहतोय स्क्रीनवरती. शेवटचं षटक, डावाची सांगता करणार षटक जिशान खान. ओहो वेगात जिशानने चांगली गोलंदाजी केली आहे. मालाड परिसरातला हा खेळाडू आहे जिशान. मुंबईमधून आलाय आणि व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेत बॅटिंग साइड कडून रिव्ह्यू घेतला गेलाय व्हाईट बॉल साठी. खरं तर पंचांच्या निर्णयाला थोडंसं चॅलेंज करण्याचा प्रयत्न बॅटिंग साइड कडून केलं जाते. मात्र आमचे जे ऑफिशियल आहेत, अनेक टुर्नामेंट्स त्यांनी अनुभवलेले आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येईल? फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा डिसिजन या ठिकाणी आलाय, फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू लॉस्ट केलाय बॅटिंग टीमने. पीटर तयार, स्ट्रायकिंग येईल. गोलंदाजी ट्रॅक वरती जिशान. ऑफ टिकच्या बाहेर पंचांनी बाजू खोलले. दोन्ही हात समांतर. चेंडू आहे अवांतर. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. 47 धावा फलकावरती आहेत. यावेळेला फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू घेण्याची स्पर्धा दोन्ही संघांमध्ये चालू आहे. एकाचा लॉस झालाय, दुसऱ्याचा काय होणार? प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून मॅचकडे बघतायत. जबरदस्त लढत आहे. सामना जिंकणारा संघ सेमी फायनल मध्ये धडक मारणार. ज्ञानज्योत कला क्रीडा मंडळाच्या स्पर्धेतील आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये वाईड बॉल आहे. रिव्ह्यू लॉस्ट. दोन्ही संघांनी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं आणि दोन्ही संघांचे रिव्ह्यू लॉस्ट झालेत. हातामध्ये काहीच उरलं नाहीये आणि हातीही काही आलं नाहीये. यावेळेला झेलेली का? दुसऱ्या धावेसाठी निघाले पीटर. विकेट सरेंडर करावी लागेल साथीदाराला. पीटरला स्ट्राईक घ्यायची आहे, त्यामुळे तो निघाला आणि त्या दरम्यान त्याच्या साथीदाराला निखिलला विकेट सरेंडर करावी लागते. 1 ने धावसंख्या वाढली आहे. 48 धावा. षटक, 5व्या षटकाची लढत आपण पाहतोय. 5 षटकांच्या लढतीमधील डावाच्या पहिल्या सत्रातील शेवटचं षटक फेकण्यासाठी जिशान खान तयार. स्ट्राईकला पीटर.
ऑफ्टिकवरचा बॉल कव्हर्सला खेळण्यात गॅप खूप मोठा आहे आणि हा गॅप चौकाराने पूर्ण केलाय. चेंडू मोडल्यांच्या बाहेर संजीवनी चौकार. टीम समोर चॅलेंज करण्यासाठी धावांची गरज आहे. मोठ्या धावा तुम्हाला इथे घ्याव्या लागतील. मोठी धावसंख्या रचावी लागेल. धावांचा रती बनवावा लागेल. चेंडूंचा कालावधी खूप कमी आहे. 5वं षटक चालू आहे. जिशान तयार. फुल टॉस ऑन साइडला खेळले तर काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. बीट झाले आणि तरी देखील चांगला बॉल इथे पकडलाय. नियंत्रण मिळवले. ताबा मिळवलाय. 2 धावा. पीटर 16 चेंडूमध्ये 37 धावांवरती खेळत असताना पाहायला मिळतंय. चांगली फाईट पीटरच्या माध्यमातून एका बाजूने लढलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. जिशान शेवटचे षटक प्रगतीपथावरती. टीमची धावसंख्या आहे 54 धावा. ऑफ्टिकवरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेत. बॉलला चेस करण्याचा प्रयत्न इथे केलाय कव्हर क्षेत्ररक्षकाने. 2 धावांची लहर देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांनी टीमची धावसंख्या अब तक 56. अब तक 56 धावा. शेवटचा बॉल. शेवटचं षटक. डावाच्या पहिल्या सत्रामधील शेवटचा बॉल फेकण्यासाठी मालाड मुंबई परिसरातला जिशान खान तयार. स्ट्रायकिंग एंडला पीटर फर्नांडिस. यावेळेला पिच कव्हर्सला खेळणे क्षेत्ररक्षक आहे. त्याला बीट केलंय. चेस केलंय. टायमिंग बेमिसाल. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार. ज्ञानज्योत चौकार. अठरा चेंडू मध्ये पीटर फर्नांडिसने 43 धावा बनवल्या. क्या बात है पीटर. लढला एकटा नडला. याला प्रत्युत्तर काय येणार. ओमकार देसाईचा खेळ कसा होणार. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर ओमकारचा अभ्यास समोरच्या संघाने केलाय. मात्र पेपर कदाचित दुसऱ्या खेळाडूचा येईल का ते देखील पाहावं लागेल. जिंकण्यासाठी मैदानामध्ये जर धावा बनवायच्या लागतील 61-60 धावा प्रथमतः फलंदाजी करत असताना SPS अवेरा क्रिकेट टीमने बनवल्या. 61 धावांचा पाठलाग करावा लागेल. धाडसकल गोवा क्रिकेट टीमला 61 धावांचा पाठलाग कसा होईल. कोणता संघ जाईल सेमी फायनल मध्ये बेधडक. या अगोदर गोवन स्ट्रायकर्स गोवा कालच्या रात्रीमध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ मिळाला. आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये धाडसकल गोवा की असणार SPS अवेरा क्रिकेट संघ. सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती मात्र बदल होणार. पीटरने आतापर्यंत या मालिकेमध्ये आजच्या दिवशी 135 धावा आपल्या बॅटने बनवलेत. पीटरची फलंदाजी प्रेक्षकांना आवडली आहे. तो प्रेक्षकांच्या लक्षात राहिलाय. मात्र सामना आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी गोलंदाजांचं योगदान काय असेल. धाडसकल गोवा क्रिकेट टीमचे बॅटर नेमकं काय करतील. सामन्यामध्ये काय घडेल. काय बिघडेल. कोणता संघ सेमी फायनलचे दरवाजे ठोठावेल. कोणत्या संघाचा प्रवास या मालिकेमध्ये थांबेल. सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक मनीष पाटील सरांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आजच्या रात्रीमधून आपली सगळ्यांची रजा घेतो. मी थांबतो. तुम्ही थांबू नका. आपने ये मॅच नहीं देखा तो आपने क्या देखा. धन्यवाद अमोल जमदाडे सर. धन्यवाद उत्तम मुनगेकर सर. धन्यवाद चव्हाण सर. पहिल्या डावामध्ये पीटरने मीटर चालू ठेवलं धावांचं. पण आता पाहूया मैदानाच्या आतमध्ये शाहिद आणि चतुर
ओमकार देसाई, साहिल सावंत एक स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे. टार्गेटकडे लक्ष वेधूया. 61चं टार्गेट आहे. 30 बॉल्समध्ये पूर्ण करायचं आहे. आणि पीटरच्या या आजच्या दिवसामध्ये धावा झालेल्या आहेत 135 धावा पीटरने आजच्या दिवसात पूर्ण केलेल्या आहेत. आणि प्रॉफिटेबल ॲसेट काय असतं ते मैदानात पीटरच्या वतीनं पाहायला मिळालं. पण ही लढत अजून संपलेली नाही. आपण आत्ताशी फक्त पहिला डाव पाहिलेला आहे. दुसरा डाव पाहायचा आहे. आणि दुसऱ्या डावामध्ये ते चित्त थरारक क्षण तुम्हाला 100% अनुभवता येतील. ही शाश्वती आहे. आणि पुन्हा एकदा ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव आजच्या दुसऱ्या दिवसात सुद्धा 1 लाखांची वॉचिंग tenniscricket.in वर पूर्ण झालेली आहे. काल सुद्धा जवळपास 1,10,000 आणि आज 1 लाखाचा पल्ला सुद्धा पूर्ण झालेला आहे. तर आता अजूनही हे सर्व व्यावसायिक खेळाडू चांगला क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात. आणि आता पाहूया ते चांगलं क्रिकेट जे दोन्ही संघांच्या वतीनं आजच्या दिवसात पाहायला मिळालंय. खरं तर धाडसकल गोवा एकही सामना त्यांनी हरला नाहीये. पण मागच्या सामन्यामध्ये बहारदार खेळ तर खेळलेला आहे SPS आवेराने. त्याचमुळे आता तोडीस तोड प्रत्युत्तर मिळेल अशी अपेक्षा आपण बाळगूया. क्रिकेटचा खेळ जो तुम्हा आम्हा सर्वांना जवळ आणतोय. आता दिलीप नाईक यांच्या वतीने पीटर यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालेला आहे. सुजाता ताईंकडून 500 रुपयाचं बक्षीस पीटर. आपण सामना संपल्यानंतर पीटर हे कॅश प्राईज कलेक्ट करायचं आहे. चला मॅच ऑन. महत्वाचा सामना. स्ट्रायकर्स एंडला शाहिद शेख, नॉन स्ट्रायकर्स एंडला रोहित नार्वेकर. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतो पहिल्या षटक हाताळण्यासाठी. निखिल गावडे वेंगुर्लाचा हा सुपरस्टार. पाहूया या पहिल्या षटकाला तशी कामगिरी देतोय का ज्या कामगिरीची अपेक्षा संघाच्या कॅप्टन कडून आहे. ऑन साइडला खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, एरियल रूट देऊन बॉलला पाठवलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण टॉप लेवलचं. पण या 3 धावा तितक्याच वेगानं फलंदाजांनी पूर्ण केलेला आहे. तुमचा फिटनेस खूप महत्वाचा आहे. शाहिद जवळपास 20 वर्षांपासून या व्यावसायिक क्रिकेटमध्ये आहे आणि फिटनेसवर खूप चांगला त्यांनी भर दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण गुरु बेडिये यांनी वतीने 1 धाव आपल्या संघासाठी वाचवली. 1 धाव महत्वाची आहे. 1 धावेचं मोल या सामन्यामध्ये दोन्ही संघांच्या एकूण 1 खेळाडूंना ठाऊक आहे. त्याचमुळे ते प्रयत्न प्रामाणिकतेचे, जिद्दीचे, चिकाटीचे तुम्हाला या डावात पाहायला मिळतील. स्ट्रायकर्स एंडला रोहित नार्वेकर. क्रॉस बॅटर खेळले, गॅप आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून स्क्वेअर लेगला पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बॉल अडवेल तोपर्यंत 2 धावाचा कॉल आणि तो कॉल सरते शेवटी पूर्ण झालेला आहे. चांगलं क्रिकेट आतापर्यंत दोन्ही फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळते. कारण मागच्या सामन्यामध्ये त्यांनी ती पार्टनरशिप बिल्टअप केली होती. दोघांनी या खेळपट्टीला पाहिलं, मैदानाला ओळखलं आणि डावाची गरज पूर्ण करत असताना चांगला खेळ त्यांनी सादर केला. मागच्या सामन्यामध्ये तो निर्विवाद सामना जिंकला. पण आता हा सामना महत्वाचा आहे. हा सामना खऱ्या अर्थाने चांगला सुरू केला धाडसकल गोवा या संघाने. पहिल्या चेंडूवर ट्रिपल शाहिद शेखची आणि पुढच्या बॉलवर डबल रोहित नार्वेकरची. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर निखिल. क्रॉस बॅटेड बॅटची एज, बॉल मागे, फाईन लेगला. क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय. आउटफील्ड स्लो आहे. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल सुद्धा पूर्ण केला जाईल. शाहिदला हवी 3री धाव आणि 3री धाव त्याला मिळेल सुद्धा. एकाच षटकात 2 ट्रिपल या 2 फलंदाजांनी कंप्लीट केलेला आहे. चौकार नाही जात आहेत. आउटफील्ड स्लो आहे. फलंदाजांना थोडीशी मेहनत घ्यावी लागते. पण सामना जिंकायचा आहे तर मग ती मेहनत घेणं गरजेचं आहे. त्यासाठी कुठलाच कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. आणि त्याचमुळे आतापर्यंत या पहिल्या 3 बॉलवर धावून 8 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत चांगला खेळ फलंदाजांचा राहिलाय. पूर्वार्ध फलंदाजांच्या बाजूने गेलेला आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर निखिल. जबाबदारीचा स्वीकार करावा लागेल. गोलंदाजाने स्वीकार केला, क्षेत्ररक्षकाने त्याला समर्थन दिलं. पहिला फलंदाज बाद झाला. शाहिद शेखचा खेळ पहिल्या षटकाच्या 4थ्या बॉलवर संपला. बॅटर इज आउट.
आयुष्यात पडल्याशिवाय स्वतःला सांभाळण्याची क्षमता विकसित होत नाही. 3 बॉलवर मनातलं क्रिकेट नाही खेळता आलं गोलंदाजाला, पण 4थ्या बॉलवर त्याने विकेटचा शोध घेतलेला आहे. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, शाहिद शेखचा बॅटची फेस वर गेली आणि त्यानंतर झेलचीच्या स्वरूपात ते बाद झाले. डीप मिडअपला क्षेत्ररक्षकाने कुठली चूक नाही केली आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अनिकेत यांनी 7 गोलंदाजाला दिलेले आहे आणि बघा तो जल्लोष. शाहिदचा विकेट मिळवल्यानंतर पण बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे, डेप्थ आहे बॅटिंगमध्ये धाडसकल गोवाच्या. आता शाहिदला रिप्लेस केलेलं आहे कॅप्टन ओमकार देसाई यांनी. ओमकार येतापर्यंत चांगलं नेतृत्व आजच्या दिवसभरामध्ये धाडसकल गोवा या संघाला दिलेलं आहे, पण तितकाच चांगला खेळ आपण SPS आवेरा संघाचा पाहतोय. बघा लोकल ग्लोबल असं काही नसतं, तुमची प्रतिभा महत्त्वाची आहे आणि गावा ठिकाणी राहून सुद्धा तुम्ही चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळू शकता आणि तेच आज आवेरा संघाच्या वतीनं पाहायला मिळते. काय फाईट मागच्या 2 सामन्यामध्ये त्यांनी दिली आणि म्हणूनच या संघाची चर्चा 100% व्हायलाच हवी. त्यातल्या त्यात चांगली सुरुवात निखिल गावडे यांच्या वतीनं या पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉल शॉट ऑन पूल, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटचे बॉल वेगानं कव्हर केला जाईल, पण क्षेत्ररक्षक पोहोचले होते आणि त्यांना बीट कर बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. 1 टू का 4 चौकार. काय स्ट्रोक खेळलाय. जेव्हा प्रश्न स्किलचा असतो तर वय फक्त एक आकडा असतो आणि तो स्किलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये ओमकार देसाई यांच्या वतीनं पाहायला मिळाला. क्रॉस बेडेड बॅटस्विंग खूप वेगानं त्यांनी वापरले आणि ह्या 4 धावा वसूल केलेल्या आहेत. पुढचा बॉल फुल लेंथ बॉल होता, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल हलक्या त्याने ढकलेला आहे मिड विकेट स्क्वेअर लेग झोन मध्ये. एक रिस्की सिंगल कंप्लीट केली. पहिल्या षटकाचा शेवट सिंगलने झालेला आहे आणि 61 धावांचा पाठलाग करताना धाडसकल गोवा संघाची धावसंख्या आहे 13 धावा. 13 रन्स ऑनबोर्ड जिंकण्यासाठी आवश्यकता 48 ची. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 48 धावा धाडसकल गोवा. उद्योगपती आदरणीय रमाकांतजी गायकवाड यांच्या वतीनं संपूर्ण दिवस जेवणाची व्यवस्था केलेली आहे. महत्वाची गरज आहे, कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था आहे, लक्षात घ्या. करू पुढच्या वर्षी आम्ही खेळाडूंसाठी सुद्धा. समर्थन पाहिजे, संघांचं समर्थन पाहिजे, आमच्या पुरस्कर्त्यांचं. आवर्जून यापेक्षा चांगलं आपण करण्याचा प्रयत्न करू. आणि जेव्हापासून मी देवगडमध्ये आलोय, क्रिकेटची क्रेज जितकी प्रेक्षकांची आहे तितकीच आयोजकांची आहे. आणि एकटा आयोजक नसतो कुठेच, एक फौज असते पूर्ण ग्रामस्थांची, जी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांभाळते, कामाचं डिस्ट्रीब्युशन करते. ज्याला जे काम दिलेलं आहे तो ते काम करतो. आणि म्हणूनच बघा आपले स्वयंसेवक तुम्हाला पूर्ण मैदानाच्या बाउंड्री रूपच्या पलीकडे पाहायला मिळतील. सर्व जणांना ती कामगिरी नेमून दिलेली आहे या सर्व वरिष्ठांनी. आणि म्हणून मागच्या 2 दिवसात कुठलाच वाद न होता प्युअर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. चला पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने वळूया. सेकंड ओव्हरसाठी अनिकेत वांगणकर येत आहेत. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत ओमकार देसाई, नॉन स्ट्रायकर एंडला आहेत रोहित नार्वेकर. होते दुसऱ्या षटकाची सुरुवात. फुल लेन बॉल बॅक टू द बॉलर, मिड ऑफला थोडंसं उजवीकडे सरकून बॉल अडवावं लागते, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. चांगली सुरुवात आणि चांगलं स्वागत या पहिल्या बॉलवर ओमकारचं गोलंदाज अनिकेतने केलेलं आहे. थोडीच थोड प्रत्युत्तर द्यावंच लागेल, कारण आता हा शेवटचा सामना आहे. आजच्या दिवसाचा प्रवास घरी जाताना आनंदाने करायचा असेल तर ही पुढची 20 मिनिटं दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच प्युअर डेडिकेशन आतापर्यंत पाहायला मिळते. म्हणजे फलंदाज हवी होत आहेत, पण त्यानंतर विकेटचा शोध सुद्धा घेतला जातो. गोलंदाजाकडून ते प्रत्युत्तर पाहायला मिळते, जे अपेक्षित आहे चांगल्या क्रिकेटसाठी. कारण एकतर्फी नाही जाणार सामना असंच चित्र आतापर्यंत या डावाच्या माध्यमातून पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल अनिकेत, संपर्क होता, रोहित नार्वेकरचा झेल सुटलाय. म्हणतात ना की जेव्हा काम असतं तेव्हाच मोबाईलचं नेटवर्क जाम असतं. आता कॅच व्हायचा होता, अपेक्षा होती, विकेट किपर चुकले, रोहित नार्वेकरला संधी मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकवर ओमकार देसाई पोहोचले. एका धावेच्या बदलीनं धावसंख्या पोहोचते आता 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. बघा या ठिकाणी आता अक्षय नाईक धुरे तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत, तसेच गौरव नाईक धुरे, तसंच आमचे सर्व तरुण ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. थोडासा कामाला आराम दिलाय आणि गावाला वेळ दिलाय.
पुढचा बॉल अनिकेत ऑन साइडला पुल आणि बॉलला गुल केलंय, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट स्क्वेअर लेगला झेल देऊन ओमकार देसाईचा खेळ संपला. विकेट डाऊन. जिद्द आहे गोलंदाजाची आणि जिद्द आहे क्षेत्ररक्षकाची, आणि म्हणतात ना की जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील, आणि ती जिद्द गोलंदाजाची आहे. फटका खरंच लाजवाब होता, पण रात्रीचं सत्र आणि या रात्रीच्या सत्रात तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट लावावे लागतात स्ट्रोक्ससाठी, आणि ते जर नाही लागले तर इतका चांगला स्ट्रोक खेळूनही बाद होऊन परतावं लागते. वेगवेगळ्या मैदानांची जी क्षेत्रफळाची रचना आहे ती वेगवेगळी असते, आणि हे मैदान थोडंसं मोठं आहे, त्याचमुळे ते क्लिअर करताना एक्स्ट्रा फोर्स लावावा लागतो. पण आज मिस्टर अमोल भोसले काय खेळलेत, एक अर्धशतक त्यांच्या नावावर पाहायला मिळालं, आणि ते जसे मागच्या सामन्यात बाद झाले पूर्ण पुढचा संघ गडबडला, त्याचमुळे सुरुवात चांगली होणं अपेक्षित आहे. गोलंदाजांनी सुरुवात चांगली केलेली आहे, पहिल्या डावाची सुद्धा आणि दुसऱ्या डावाच्या या पहिल्या 2 षटकात सुद्धा गोलंदाजाने वरचढ भूमिका घेतलेली आहे. पण अजूनही खेळ नाही संपलाय. मोहित यांनी या अगोदर खेळत असताना षटकाराची नोंद या मैदानात केलेली आहे. मध्ये खूप स्ट्रॉंग आहेत मोहित. स्ट्रायकर साईड ते पाहायला मिळतील. 3 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात या षटकाची अनिकेतची. 2 धावा खर्च करत 1 विकेट त्यांनी मिळवलाय. पुढचा बॉल पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. 38 सेकंडच्या आतमध्ये मिड ऑफ आहे. मिड ऑफला थोडंसं एक्स्ट्रा कव्हरला घेऊन आलेले आहेत. लॉंग ऑफला आपण पाहतो स्ट्रेट थोडासा ठेवलेला आहे. फलंदाजाच्या स्टान्सनुसार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. कव्हर पॉइंट गली फाईन लेग 38 सेकंडच्या आत. पुढचा बॉल चांगला बॉल खोलात ठेवला होता बघा. ज्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं त्याच ठिकाणी ड्राईव्ह केलं. यालाच म्हणतात परफेक्शन फिल्डिंग सेटअपचं. आणि आता बघा परत क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. जसा फलंदाज बदलतोय तसं क्षेत्ररक्षण सुद्धा बदललं जाते. ही एक महत्वाची लढत बक्षीस पात्र फेरीत पोहोचण्यासाठी, म्हणूनच या सामन्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. जबाबदारीचा खेळ द्यावा लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही आहे. आणि खूप वेळापासून रोहित नार्वेकर नॉनस्ट्रायकर एंडला थांबले होते. पाहूया आता यावेळेस ती जबाबदारी उचलली जाईल का? उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळला लय भारी. बॉल सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. नाही जमणार नाही जमणार असा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा, नक्की जमेल. आणि या ठिकाणी बघा ना, बॅटस्विंग तर चांगली आहे रोहितकडे, पण बॉलचा टप्पा त्याच्या मनाप्रमाणे नव्हता तरी देखील ऍडजस्टमेंट करून त्याने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे. आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 20 वर. जिंकण्यासाठी योजना आवश्यकता आहे 41 धावांची. बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू 41 ची गरज. पुढचा बॉल अनिकेत वांगणकर या षटकातला शेवटचा बॉल हवेत. पण पाहूया बॉल सीमारेषेच्या पार की सीमारेषेच्या आत. सीमारेषेच्या आत स्ट्रेट लॉंग ऑनला झेल देऊन रोहित नार्वेकरचा खेळ, चतुरचा खेळ संपला. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 20 वर. म्हणजे आता 41 ची गरज आहे, माफ करा. 18 चेंडू 41 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. पॉवर प्ले मध्ये जिकडे खरंच धावांची गरज होती त्यासाठी प्रयत्न केले होते ओमकार देसाई आणि रोहित नार्वेकर या दोघांनी केले होते. पण क्षेत्ररक्षणाचा उच्च स्तर आतापर्यंत आपण पाहिलेला आहे SPS अवेर या संघाचा. आणि म्हणूनच आक्रमक फलंदाजी करूनही त्या फलंदाजीला धावांची मदत नाही देता आली फलंदाजांना. पण अजूनही सामना संपलाय कुठे. मोहित आहे आता. मोहित गावकर तुम्हाला पाहायला मिळाले जे मैदानाच्या आतमध्ये गेले. या अगोदर मोहित समायचर आत्ता गेलेत. ओके.
मोहित गावकर आणि मोहित समायचर हे दोन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. आता स्ट्रायकरला फलंदाज आहे ते म्हणजेच मोहित गावकर. धावसंख्या आहे 20. पुढचा बॉल, पहिला बॉल डॉट आलाय, खूप जास्त बाहेर ठेवलाय पण पाहूया वाईड रेंजच्या आतून राहिलाय आणि त्याचमुळे पंच तटस्थ भूमिकेत आहेत आणि आता बॅटर्स रेफरल आलेले आहे. फलंदाजांनी तो DRS कॉल केलेला आहे कारण एक एक चेंडू महत्वाचा आहे. डॉट बॉल नाही परवडणार धाडसकल गोवा या संघाला. म्हणूनच आता पाहूया ती जी तरतूद आहे प्रत्येक डावामध्ये एक DRS यूज करण्याची, त्यानुसार आता पाहूया बॉल वाईड लाईनच्या आतून आहे की नाही. तर यस, फेअर बॉल आहे. तर रिव्ह्यू लॉस बाय धाडसकल गोवा. घ्यायचा DRS पण योग्य तो विचारपूर्वक DRS घेतला गेला पाहिजे पण तसा नाही घेतला गेला. त्याचमुळे आता थोडासा सामना लांब होत चाललेला आहे. पहिले 2 बॉल डॉट आलेत या षटकातले. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल काही काळ हवेत राहिलाय, अजूनही संपर्क नाही बनवता आला फलंदाजाला. या षटकामध्ये पूर्णपणे भाव खाऊन गेलाय गोलंदाज निखिल गावडे. पहिलं षटक ज्यांनी हाताळलं होतं 13 खर्च करून 1 विकेट मिळवलं. आता निखिल गावडे पुन्हा एकदा आलेत आणि या पहिल्या 3 बॉलवर त्यांनी फक्त 1च धाव खर्च केलेली आहे. पूर्वार्ध त्यांच्या बाजूने गेलाय. आयुष्यात कुठल्याही गोष्टीचा शेवट होत नाही जोपर्यंत आपण प्रयत्न करणं सोडत नाही. प्रयत्नच करायचे धाडसकल गोवा या संघाला. नाव कमावलंय, ते नाव टिकवणं देखील तितकंच जिकरीचं आहे आणि पाहूया ते नाव टिकवलं जातंय का या पुढच्या 3 बॉल्सवर. पहिल्या 3 बॉलवर तर दबदबा राहिलेला आहे निखिल गावडेचा. पुढचा बॉल, निखिल क्रॉस बॅटर खेळलेत, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. कुठलीच चूक क्षेत्ररक्षक नाही करत आहेत. क्षेत्ररक्षणाचा वरच्या दर्जा अश्रेणीचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळते टीम SPS आवेरा संघाचं. पण अजूनही वेळ नाही गेली. जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या, यश मिळू शकते. पण जर परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली कितीही मेहनत करा, विजयी होता येत नाही. म्हणूनच अजूनही संधी आहे धाडसकल गोवा या संघाला. आतापर्यंत ही षटक फक्त 2 धावांचं राहिलंय. पुढचा बॉल, काय टप्पा पडल्यानंतर बॉल राईज होतोय, जो बॉल फलंदाजाच्या कक्षेच्या पलीकडे आहे. यावेळेस स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होतात पण तो प्रयत्न सुद्धा गडबडलेला आहे. मोहित गावकर स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ या षटकातला संपलाय. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला, एक मारलाय, योग्यता वेळी मारलाय, जरी झाला उशीर माझे फटके असतात पद्धतशीर. तिसऱ्या षटकाचा शेवट दमदार येतोय, षटकार साधावा. अडचणी खरंच मोठी नसते, आपण विचार करून करून ती अडचण मोठी बनवत असतो. आणि आता या अडचणीला सोडवण्यासाठी शेवटच्या बॉलवर षटकार फलंदाज मोहित गावकरच्या वतीनं संघाला मिळालेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते म्हणजेच 28. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 12 चेंडू 33. 12 balls and 33 runs required to win. शेवटचा सामना खूप मजेदार होतोय. जसा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर गरमागरम चहाचा कप आहे तितकाच गरमागरम सामना तुमच्या भेटीला आम्ही घेऊन आलेलो आहोत. सामना मजेदार होईल, रंगतदार होईल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांना आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 33 धावांची. 12 चेंडू 33 धावा, हे षटक महत्वाचं आहे. आणि या महत्वाच्या षटकाचं महत्व ओळखताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. निखिल गावडे हे या कुठच्या गावचे आहेत? कोचरा गावचे आहेत. आणि अगोदर वेंगुर्ल्याचे निखिल गावडे होते ज्यांनी 2 षटकं हाताळली. त्यांना 2 का, ज्यांना 1 का? एक्स्ट्रा मेंबर संभ्रमात आहे. तर बॉलिंग ट्रॅकर पुन्हा एकदा निखिल गावडे या 4थ्या षटकाची जबाबदारी घेत आहेत. विश्वास नाईकदुरे यांच्याकडून गौरव यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आपण षटकाराला झेलमध्ये परावर्तित केलं, त्यासाठी ते बक्षीस तुमच्यासाठी जमा झालेलं आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 33 धावांची. क्रॉस बॅटेड हँड आय कोऑर्डिनेशन नाही जुळत या स्ट्रोक्ससाठी. पुन्हा एकदा गोलंदाजांनी सुरुवात योग्य केलेली आहे. डॉट बॉल डोकेदुखी देऊन जातील. जी गोष्ट नको आहे ती गोष्ट टाळावी लागते. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर डॉट बॉल पर्सेंटेज वाढते. आपण मागच्या 7 चेंडूंचा आढावा घेतला, मागच्या 8 चेंडूंचा, तर 1 2 3 4 4 डॉट आलेले आहेत मागच्या 8 चेंडूमध्ये. त्याचमुळे जर डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं तर मग आसिंग रन रेट वाढेल, मग ह्या सामन्यापासून तुम्ही दूर जाणार आहात.
अडचणी वाढत आहेत, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असते ते उत्तर शोधावं लागतं. आणि पाहूया आतापर्यंत ती पद्धत आहे प्रश्नाचं उत्तर शोधण्याची, ती थोडीशी धाडसक गोवा संघाची चुकते. पण पाहूया अजूनही पद्धत सुधारण्याची संधी आहे. 11 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. आता आस्किंग रन रेट पोहोचतोय 18 वर. 11 चेंडू 33 धावा. पुढचा बॉल निखिल गावडे. पुन्हा एकदा तेच ये रे माझ्या मागल्या. मागच्या बॉलवर जसा अप्रोच फलंदाजाचा होता तसाच अप्रोच पाहायला मिळाला, पण आता एक धाव लेग बायची मिळाली. आज छोटा मोठा घास घेऊन नाही चालणार. हा सामना जिंकण्यासाठी मोठा घास घ्यावा लागणार आहे. दरम्यान जिंकण्यासाठी आता 32ची गरज. बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू 32 धावांची गरज. दबावाचा अभाव ज्या खेळाडूकडे आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाव खाऊन जातो. आणि पाहूया मैदानाच्या आतमध्ये जे 2 फलंदाज आहेत ज्यांचं नाव फक्त एक मोहित आणि मोहित. पाहूया कुठला मोहित आपल्या संघासाठी सुपर हिट खेळ देतोय. सध्याच्या घडीला सुरुवात चांगली निखिलच्या या षटकाची. पहिल्या 2 बॉलवर त्यांनी खर्च केला फक्त 1च धावा. 10 चेंडू जिंकण्यासाठी 32ची गरज. छोटासा रन पंचांच्या डावीकडून रोहित. निखिल स्टार्ट करतो रोहितसाठी. पुल केलाय, ही ताकद आहे, पण अंतर कुठे गाठलंय. ताकद तर आहे पण अंतर नाही गाठलं. रोहितचा खेळ सुद्धा संपलाय. धक्का बसतोय. धाडसकल गोवाला विकेट डाऊन. काय होईल या सामन्यामध्ये. तर्क लावले जात आहेत, पैजा लावल्या जात आहेत, आपल्या आवडीच्या खेळाडूला समर्थन दिलं जात आहे, टाळ्या शिट्ट्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय, पण सामन्याचा निकाल अजूनही लागलेला नाहीये. परिणाम काय होईल त्या गोष्टीचा विचार करू नका. तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ द्यायचा आहे आणि तो सर्वोत्तम खेळ देण्यासाठी आकाश चिंदारिया मागच्या सामन्यामध्ये षटकार खेचून त्यांनी सामन्याला जवळ केलं होतं. आणि अशाच सिच्युएशनसाठी आकाश चिंदारिया ओळखले जातात. सोपे सामने खेळण्यासाठी ते कधीच मैदानात जात नाही. जेव्हा सामना अडचणीत असतो, सामना पराभवाच्या छायेने जात असतो, अशा वेळेलाच आकाश चिंदारिया समोरून आपली जबाबदारी ओळखतात. आणि पाहूया त्या जबाबदारीचा स्वीकार करताना, आपली खबरदारीचे पर्याय वापरताना या षटकामध्ये जी गरज आहे संघाला, ती गरज पूर्ण केली जाते का. संघाला आधार द्यायचा आहे तर मग माघार घेऊन नाही चालणार. आणि पाहूया तो आधार मोठ्या फटक्यांचा धाव फलकाला आकाश चिंदारिया यांच्या वतीनं मिळतोय का. पुढचा बॉल निखिल गावडे पंचांच्या डावीकडून आकाशसाठी. ऑफस्टमच्या बाहेर हा बॉल ठेवलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने टर्न होतोय. लेग कटर खूप चांगला आहे गोलंदाज निखिल गावडे यांच्याकडे आणि त्या पर्यायाचा वापर त्यांनी योग्य केलेला आहे. मागच्या 4 बॉलवर त्यांनी खर्च केले फक्त 1 धाव, मिळवले 1 विकेट. धावसंख्येत थांबले 29 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता 32ची. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 32 धावा. आणखीन एक सरप्राइझिंग बॉल. पुढ्यात ठेवलेला बॉल बॅटचा फेस त्यांनी स्क्वेअर लेगला क्लोज केला आणि त्याच फटक्याची निवड करत असताना ती चुकामुक झाली. कनेक्शन नाही बनवू शकले आकाश चिंदारिया बॅट आणि बॉलमध्ये. शेवटचा बॉल या षटकातला. बाकी 60 चेंडू 32ची गरज. आता नाही तर कधी नाही, हा शेवटचा पर्याय आहे. या षटकाच्या शेवटच्या बॉलवर पाहूया मोठा फटका आकाशच्या वतीने येतोय का. येईल, पण पाहूया तो क्लिअर होईल का. नाही, क्षेत्ररक्षण चुकलं, कॅच ड्रॉप झाली. सिंगल कंप्लीट सेकंड साठी प्रयत्न केले जातात का, तर नाही, कॅच ड्रॉप झाली. आकाशला संधी देणं म्हणजे किती वेळा मी पाहिलंय प्रतिस्पर्धी संघ पायावर धोंडाच मारतो. पण आता पाहूया शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत आणि 6 बॉल्स मध्ये आवश्यकता आहे 31 धावांची, म्हणजे 5 षटकार. एका षटकात 5 षटकार ठोकायचे. पाहूया आकाश चिंदारिया यांच्यासाठी काही नवीन गोष्ट नाहीये. आपण गेल्या कित्येक वर्षांपासून आकाश चिंदारियाला अशाच मॅच फिनिशिंग परफॉर्मन्ससाठी पाहिलेलं आहे. आणि पुन्हा एकदा इतिहासाची नोंद आज सुद्धा ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाच्या वतीनं होईल का. मागचं षटक फक्त 2 धावांचं होतं निखिल गावडेचं, ज्यामध्ये त्यांना 1 विकेट मिळवलाय. पण पाहूया अजून काम संपलं नाहीये. अजून काम संपलं नाहीये. शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. शेवटची 5 मिनिटं महत्वाची आहेत. या रात्रीच्या सत्रामध्ये, या शेवटच्या सामन्यामध्ये नेमका विजयी होतोय कोण. एका बाजूला आहे SPS आवेरा आणि एका बाजूला आहे धाडसकल गोवा. 5 षटकार आले तर विश्वास नाईक दुरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे. 5 षटकार विश्वास नाईक दुरे यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस. स्ट्रायकर साईडला आकाश चिंदारिया जिंकण्यासाठी शेवटच्या 6 बॉल्स मध्ये आवश्यकता आहे 31 धावांची. 6 चेंडू 31 धावा. सागर बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल
क्रॉस बॅटेड खेळले, धाव घ्यायची आहे की नाही घ्यायची. पहिला बॉल तर मिस केलेला आहे आकाश चिंदारे याने. त्यांना माहिती आहे की स्कोर बरोबरीत झाला तर मग सुपर ओव्हर असेल, म्हणून त्यांनी पहिल्या बॉलवर धाव न घेता स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. करायचंच आहे, हा शेवटचा पर्याय. तुमच्याकडे जेव्हा शिल्लक असतो तेव्हा तुम्हाला तुमची पूर्ण ताकद लावावी लागते आणि पाहूया ती ताकद आकाश चिंदारिया लावतायत का. ओ कट केलंय बॉलला, पण ह्या फटक्याची गरज आता तरी नाहीये. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. चार चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. हा चौकार आलाय पण थोडा उशीर झालाय, पण अजून सामना नाही संपला. अजूनही खूप काही घडणं बाकी आहे या सामन्यामध्ये. 4 चेंडू 27 ची गरज असताना बॉलिंग प्रकार पुन्हा एकदा बॉलर सज्ज होते. सागर स्ट्रायकर साइडला आहे. आकाश ड्राईव्ह केलंय अलॉंग द ग्राउंड. धाव घेण्याची इच्छा नाहीये. आता सामना हातातून निसटलेला आहे धाडसकल गोवाच्या. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. सुरुवात चांगली झाली होती. पहिले षटक 13 धावांचं, अनिकेत वांगणकरचं दुसरं षटक 7 धावांचं, त्यानंतर निखिल गावडे यांचं तिसरं षटक 8 धावांचं. पुन्हा निखिल गावडे आले, त्यांनी 2 धावांचं षटक हाताळलं आणि त्यामुळे मध्यांतर जो आहे तो SPS आवेरा संघाच्या बाजूने गेला. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर सागर. कटर चांगले आहेत. पुन्हा एकदा बॉल ऑप्शनच्या बाहेर ठेवला. आकाशला मात्र सैरभैर कडून टाकलेलं आहे गोलंदाजांनी, कारण आकाशची एक वाईड रेंज आहे फटक्यांची, पण त्यांना त्या आवाक्यात चेंडू मिळत नाहीयेत आणि म्हणूनच स्ट्रोक कन्व्हर्जन रेशिओ थोडासा खालावलेला आहे आकाशचा. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडूचा बाकी. आवश्यकता आहे अजूनही 27 धावांची. 2 चेंडू 27 धावा. पुढचा बॉल यावेळेस बॅकफुटला सरकून खेळायचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि आकाशचा संपलाय खेळ. शेवटचा एक बॉल, 1 चेंडू 27. जिशान हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेला आहे आणि आता एका चेंडूनंतर आपण ती ऑफिशियल अनाउन्समेंट करणार आहोत की टॉप 4 मध्ये दुसरा संघ कोणता पोहोचतोय. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. जिशान खान नवी फलंदाज स्ट्रायकर साइडला. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी या सामन्यातला पंचांच्या डावीकडून सागर स्टार्ट घेतोय. हे षटक सुद्धा सागरने आपल्याच सभोवताली ठेवलेलं आहे, ज्यामध्ये त्यांना 1 विकेट मिळवलाय, 3 डॉट आहेत, 1 चौकार आणि हा आणखीन 1 डॉट. आणि आता अधिकृतरित्या टॉप 4 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ आहे SPS आवेरा. कॉंग्रॅच्युलेशन हार्डलक टीम धाडसकल गोवा. थँक्यू. शाहिद शेख, आपण कृपया मुख्य मंचावर यायचं आहे. चला या शाहिद. कारण गौरव नाईक दोरे आपल्यासोबत खूप वर्षांपासून खेळत आहेत. शाहिद या, आपला सन्मान आयोजकांना करायचा आहे, कारण गौरव नाईक दोरे आपले जवळचे मित्र आहेत आणि गेल्या कित्येक वर्षांपासून गौरव आणि तुम्ही एकत्र खेळतायत कल्याणच्या मैदानावर. तर हा सन्मान बापरड गावाच्या वतीनं केला जातोय. शाहिद, आपण हा सन्मान मुख्य मंचावर स्वीकारायचा आहे. थोडी नाराज आहेत, निराश आहेत, त्या भावना दाटून आल्यात, पण क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक दिवस जिंकण्याचा असतो, काही दिवस हे शिकण्याचे असतात.